दादांनी जो सरकारचा शपथविधी घेतला तो पहिला प्रयोग नाही, हा तिसरा प्रयोग होता. पहिला प्रयोग आमचा फसला होता आणि तो प्रयोग असा होता की आपण तिघं सरकार चालवतो. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला घेऊन पुढे सरकार चालवतो. कोण मंत्री होणार नावं ठेवले, कोणता पालकमंत्री परिषदेला होणार हे ठरवले. पण मोठ्या साहेबांनी सांगितलं की नाही, शिवसेना नको, आपण दोघं जाऊन त्यात आमचं काम करू. हा पहिला प्रयोग होता. दुसरा एक प्रयोग झाला, तोही फसला. आणि तिसरा प्रयोग होतो सकाळच्या शपथविधीचा. त्या टायमाला मी हजर होतो. तर त्या काळात अनेक घडामोडी झाल्या. शपथ घेतली, दुसऱ्या दिवशी मात्र 26 जानेवारी का 15 ऑगस्ट काहीतरी होतं आणि ध्वजारोहणला जायचं. त्या अगोदर आम्ही विधानसभेच्या अध्यक्षाच्या हॉलमध्ये बसलो. गोपीनाथराव सॉरी देवेंद्रजी आम्ही सगळे बसलो. छगन भुजबळ आमच्याजवळ येऊन बसले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील आमच्याजवळ येऊन बसले. म्हणजे कशाला आले असतील आणि ते दादाला घेऊन गेले. पण मी देवेंद्रजी नदी देऊ नका ना, आम्ही मध्ये परत येणार आहे. गेल्या काळाचा पांगला आमचा केला. आणि मग आता शेवटचा जो प्रयोग झाला त्याही वेळेस मी जवळपास बऱ्याच घडामोडीमध्ये होतो. मला दादाला फोन करून बोलून घेतलं. म्हणजे रावसाहेब, राजेशचं नाव काही फारसं जमत नाही, राजेशला तुम्ही फोन लावा. काय म्हणतो मग दादा तुम्ही लावा पाहिजे. नाही म्हणजे जरा तुम्ही लावा पाहिजे. मी राजेशला फोन लावून टोपे साहेब म्हणजे सगळेच आले. आता तुम्हीच कशाला राहता टोपे साहेब, या तुमची लई इच्छा आहे की आपण दोघं जिल्ह्यात एक असलो तर दुसऱ्याची गरजच नाही. तुमची इच्छा आहे म्हणून घेऊन जाता बरं होऊन जाईल. नाही म्हणले मला जरा अडचणी साहेबांची, पण साहेबांना तुम्ही बघा. आणि मग अजितदादांनी त्यांना फोन लावला. पण टोपे साहेबांना असं वाटलं की पवार साहेबांना सोडणं वगैरे. म्हणजे ह्या ज्या खलबते झाले यामध्ये दादाची प्रामाणिक इच्छा काय होती की या राज्याची सेवा जर करायची असेल तर सत्तेशिवाय काही नाही आहे. गेले अनेक वर्ष तुम्ही लोकांनी विरोधी पक्षात काढले, पण सत्तेत येऊन लोकांची सेवा पण चांगली करू शकतो. आणि खरं म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर दादाच्या कामाचा झाला तुम्ही लोकांनी वर्णन केले. सगळ्यांनी सकाळी लवकर उठणे, वेळेवर जाणे, फायली विमानात बसला सुद्धा हाताळणे. मी स्वतः पहिले विमानात प्रवास केला. सतत कामात असणारा माणूस आणि त्यामुळं महाराष्ट्र प्रयत्न झाला. पण एका पक्षाचं नुकसान नाही. आता नेते दादासारखे कठोर परिश्रम करणारे त्या पिढी आता राहिले नाही. त्याच्या अगोदरची पिढी काही ना जे तुम्हाला माहिती, मी अंजनराव आमदार जवळ 90ला आम्ही जीएस कमी केली आणि मध्य कृषी जीएस कमी केली. आमचे चेअरमन साहेब हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.